माधव रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। टिफिनसाठी कमी वेळेत तयार होणारी बटाट्याची भाजी आज मी तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 6 ते 7 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहे। यांना छान स्वच्छ धुवून कुकरमध्ये 4 ते 5 शिटी काढून घ्यायची आहे। मी 4 शिटी काढलेली आहे। फोडणीसाठी आपल्याला लसूण, कांदा, मिरची, आलं आणि थोडा कढीपत्ता लागणार आहे। हे छानपैकी आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। नंतर फोडणीसाठी कढाईमध्ये मी तेल घातलेलं आहे। त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, आलं खिसून घेतलेलं आहे मी या ठिकाणी। लसूण बारीक चिरून घेतलेला आहे। तो छान 1 मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे आपल्याला। नंतर मिरची घालून घ्यायची आहे। मिरची सुद्धा 1 मिनिटासाठी छान परतवून घ्यायची आहे। तुम्ही जर तिखट खात असाल तर मिरची मिक्सरला बारीक करून सुद्धा घालू शकता। नंतर या ठिकाणी कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा छान गुलाबी होईल तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी परतवून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपला कांदा झालेला आहे। आता यात आपण काही बेसिक मसाले घालूया। या ठिकाणी मी कांद्यामध्येच सर्व मसाले टाकून घेणार आहे, जेणेकरून आपण बटाटे जेव्हा टाकू तेव्हा प्रत्येक त्या पीसला आपला मसाला छानपैकी कोड होईल। या ठिकाणी मी हळद, धने पावडर, जिरे पावडर, थोडा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेला आहे। हे सर्व घातल्यानंतर छान 1 मिनिटासाठी आपल्याला परतवून घ्यायचं आहे। हे करताना गॅसची फ्लेम लो असावी, कारण हळद आणि मीठ टाकल्यानंतर कांदा लवकर कुक होतो। नंतर आपण शिजवून घेतलेले बटाटे आवडीप्रमाणे चिरून घ्यायचे आणि या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटसाठी वाफ घेऊन घ्यायची आहे। या ठिकाणी आपली भाजी तयार झालेली आहे। वरतून थोडी कोशिंबीर घालायची। खूप कमी वेळेत तयार होणारी अशी ही भाजी आहे। सकाळच्या टिफिनसाठी कमी वेळेत तयार होणारी ही बटाट्याची भाजी तुम्ही नक्की एकदा करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। चला तर मग पुन्हा परत भेटूया अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी सोबत। बाय।